तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की उदाहरणार्थ तुम्ही झाडांना पाणी देत आहात एका पाईपनी, आणि असं करताना तुम्ही जर त्या पाण्याच्या पाईपचं तोंड दाबलं तर त्याच्यातून बाहेर येणाऱ्या पाण्याची स्पीड जी आहे ती वाढते. हा तुमचा नेहमीचा अनुभव आहे. आता असं का होतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मधून मिळतं. तर हा तुमच्या वर्ग 12वीचा दुसऱ्या चॅप्टरमधला एक पॉईंट आहे. तर चला आपण डिराईव्ह करू इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. तर कल्पना करा की हा असा एखादा पाईप आहे. हा पाईप इकडे थोडासा असा जाड आहे दाखवल्याप्रमाणे, आणि पुढे इकडे मात्र तो असा निमुळता होत गेलेला. हा इकडे असा निमुळता होत गेला आहे. त्याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो कमी होत गेलेला आहे. इकडे क्रॉस सेक्शन जो आहे तो जास्त आहे, तिकडे क्रॉस सेक्शन जो आहे तो कमी आहे. आणि हा पाईप जो आहे हा पूर्णपणे फुल एका फ्लुइडनी भरलेला आहे. कम्प्लिटली भरलेला आहे. जराही फ्लुइडसाठी म्हणजे द्रवासाठी लिक्विडसाठी याच्यात आता जागा शिल्लक नाही. मग आता याच्यात जर आता जास्तीच्या फ्लुइडसाठी जागा शिल्लक नाही आणि हे फ्लुइड जर इनकॉम्प्रेसिबल म्हणजे अजून याला जर दाबता येत नाही, दबू शकत नाही असं जर असेल तर त्या स्थितीत तुम्ही जितका पाणी इथून आत पाठवणार, समजा M1 इतकं पाणी जर तुम्ही आत पाठवलं तर याच्यात जास्तीच्या पाण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे या तोंडातून जितकं पाणी आत जाईल या तोंडातूनही तितकंच पाणी बाहेर येईल. आता समजा या तोंडातून आत जाणाऱ्या पाण्याचा मासा M1 आणि त्या तोंडातून बाहेर येणाऱ्या पाण्याचा मासा M2, तर जितकं आत जात आहे तितकं बाहेर येत आहे. त्याच्यामुळे अगदी पहिली स्टेप आपल्याला लिहावं लागेल M1 इज इक्वल्स टू M2. आता M1 इतकं पाणी जेव्हा आत गेलं तेव्हा समजा त्या पाण्याने इथून इथपर्यंत काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि ते डिस्टन्स आहे काहीतरी D1 आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे काहीतरी A1. म्हणजे याचा अर्थ किती व्हॉल्यूम आहे तुम्ही आत पाठवलेल्या पाण्याचा. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, समजा असा एखादा जर सिलेंडर असेल तर या सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो क्रॉस सेक्शनल एरिया इनटू हाईट. क्रॉस सेक्शनल एरिया जर A आहे आणि हाईट जर D आहे तर हा जो व्हॉल्यूम असेल हा व्हॉल्यूम असेल नक्कीच A इंटू D. म्हणजेच याचा अर्थ असा की या ठिकाणी M1 इतकं पाणी जे आत गेलेलं आहे त्याचा व्हॉल्यूम किती आहे तर तो आहे A1 इंटू D1. आता जे पाणी आत जाते आहे त्याचं मास जर M1 आहे, यू नो तुम्हाला माहिती आहे मास इज इक्वल्स टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर या ठिकाणी M1 साठी आपल्याला लिहिता येईल व्हॉल्यूम म्हणजे किती तर A1 D1 आणि डेन्सिटी म्हणजे किती तर ρ. आता जेव्हा तुम्ही इकडून पाणी आत पाठवणार तेव्हा इकडून पाणी बाहेर येईल. मग आता या ठिकाणी हा विचार करा, जेवढ्या पाण्याचा व्हॉल्यूम आत जातोय तेवढ्याच पाण्याचा व्हॉल्यूम बाहेर येतोय. मग आता या ठिकाणी हा व्हॉल्यूमचा क्रॉस सेक्शनल एरिया A1 आणि डिस्टन्स क्रॉस होत आहे D1, आणि या ठिकाणी जर क्रॉस सेक्शनल एरिया कमी झालेला आपल्याला दिसतोय तर या ठिकाणी नक्की जे डिस्टन्स ट्रॅव्हल करेल वॉटर ते जास्त असेल. कारण की जितका पाण्याचा व्हॉल्यूम आत जातोय तितक्याच पाण्याचा व्हॉल्यूम बाहेर येतोय. आता हा विचार करा की या ठिकाणी हे डिस्टन्स जास्त का झालं, कारण की क्रॉस सेक्शनल एरिया कमी झाला. उदाहरणार्थ समजा हा काहीतरी व्हॉल्यूम आहे आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया तुम्ही अजून कमी केला असता तर इतकाच व्हॉल्यूम म्हणजे समजा जर हे 1 लिटरचं माप आहे, 1 लिटर पाणी आहे आणि हे पाणी जर तुम्हाला अजून बारीक कुंडाच्या भांड्यात बसवायचं आहे तर या सिच्युएशन मध्ये त्या भांड्याची जी हाईट आहे ती तुम्हाला जास्त घ्यावी लागेल ना. आणि तसंच या ठिकाणी जर D1 इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल होते आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 आहे जास्त आहे, या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 जो आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स जे आहे ते जास्त असेल आणि म्हणून या ठिकाणी जे पाणी बाहेर पडतंय ज्याला आपण M2 म्हटलंय ते मास जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काही मास इक्वल्स टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर व्हॉल्यूम आहे A2 इंटू D2 आणि डेन्सिटी नक्कीच असेल ρ, कारण की जे फ्लुइड आत जाते आहे ते फ्लुइड बाहेर येते आहे. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी पाण्याची डेन्सिटी जी आहे ती सेम आहे. मग आता हा ρ होणार कॅन्सल आणि म्हणून आपल्याला इक्वेशन मिळणार A1 D1 इज इक्वल्स टू A2 इंटू D2. आता आपण हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे पाण्याने याचा विचार करू. समजा या ठिकाणी जे पाणी आत जाते आहे त्या पाण्याची आत जाण्याची स्पीड समजा काहीतरी V1 आहे आणि या ठिकाणी जे पाणी बाहेर येते आहे त्या बाहेर येणाऱ्या पाण्याची स्पीड काहीतरी V2 आहे. आता मला एक सांगा, जितक्या वेळात तुम्ही M1 इतकं पाणी आत पाठवलं तितक्याच वेळात तितकंच पाणी बाहेर येणार आहे ना, कारण की ते फ्लुइड जे आहे ते इनकॉम्प्रेसिबल आहे आणि आता त्याच्या जास्तीच्या फ्लुइडसाठी थांबायला जागाच नाही आहे. म्हणून जितक्या वेळात पाणी आत जाईल तितक्याच वेळात तितकंच पाणी बाहेर येईल. त्याच्यामुळे आपण अज्यूम करू या ठिकाणी तर काहीतरी डेल्टा टी इतक्या टाइममध्ये पाणी बाहेर आत गेलेलं आहे तर या ठिकाणी सुद्धा डेल्टा टी इतक्या टाइममध्ये पाणी बाहेर आलं. मग आता D1 इतक्या स्पीडनी D1 इतकं डिस्टन्स जर ट्रॅव्हल करायचं असेल डेल्टा टी इतक्या टाइममध्ये
तर आपल्याला हे काढता येईल की D1 जे डिस्टन्स